संभाव्यता या प्रकरणातील आपण काही संज्ञा पाहणार आहेत. त्यातली संज्ञा आपण पाहतोय यादृच्छिक प्रयोग. आपल्याला दोन प्रकारचे प्रयोग माहीत असतात. आपण प्रयोगशाळेमध्ये एक प्रयोग करत असतो आणि हा जो आहे संभाव्यतेमधला तो यादृच्छिक प्रयोग आहे. दोन्हीमध्ये फरक काय ते आपण पाहू. सुरुवातीला प्रयोगशाळेत जो प्रयोग करत असतो आपण त्याचं फलित जे आहे ते आपल्याला माहीत असतं. आपण ज्या कृतीने जात असतो, समजा उदाहरण आपण घेतलं एखादा H2S हायड्रोजन सल्फाईड सारखा वायू तयार करायचा आपल्याला, तर आपण त्या कृतीने जाणार आहेत आणि त्या कृतीने गेल्यानंतर आपला हायड्रोजन सल्फाईड वायू तयार होणार आहे. म्हणजे प्रयोगशाळेमधले जे प्रयोग असतात त्याचं आपल्याला फलित जे आहे ते फलित माहीत असतं आपल्याला. दुसरं आपण उदाहरण, घरातलं उदाहरण जर आपण घेतलं, आपल्याला समजा चहा करायचा आहे. चहा करण्याची जी कृती असेल त्या कृतीने जर आपण गेलो तर चहा तयार होणार आहे. वेगळा पदार्थ कॉफी सारखा तयार होणार नाही हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे प्रयोगशाळेमधला प्रयोग जो आहे तो कसा असतो की त्याचं फलित आपल्याला माहीत असतं आणि आपण त्या कृतीने जात असतो आणि त्या कृतीने गेल्यानंतर आपल्याला तोच पदार्थ आपल्याला मिळत असतो, तोच वायू आपल्याला मिळेल, तोच आपण जो प्रयोग करू आपण तेच आपल्याला फलित मिळत असतं. आता यादृच्छिक प्रयोग जो आहे तो वेगळा प्रयोग आहे. यादृच्छिक प्रयोगामध्ये काय असतंय, आपल्याला संभाव्य शक्यता माहीत असतात. उदाहरण जर आपण घेतलं, 2-3 उदाहरणं आपण पाहिले तर याच्या अगोदरही, समजा एक नाणं फेकलं आपण, तर एक नाणं फेकलं तर आपल्याला काय मिळतं आपल्याला माहिती आहे, छापा मिळतो किंवा काटा मिळतो. पण आपण असं सांगू शकत नाही की आपण नाणं फेकलं आणि आपल्याला छापाच मिळेल, नाणं फेकलं तर काटाच मिळेल असं 100% आपण सांगू शकत नाही. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला फलित काय काय मिळू शकतात, शक्यता काय काय आहेत हे माहीत आहे, परंतु आपण नक्की सांगू शकत नाही की हेच मिळेल म्हणून. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं, भाषेचं उदाहरण घेतलं, पहिलं आपण काय उदाहरण घेतलं, नाणेफेकचं उदाहरण घेतलं. नाणेफेकवर आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती आपल्याला काय मिळेल, आपल्याला एकतर आपल्याला छापा मिळू शकतो किंवा काटा मिळू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. दुसरं जर आपण एखादं उदाहरण घेतलं, फासा फेकलं जर उदाहरण घेतलं आपण, एक फासा फेकणे हे जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला माहिती आहे फासा जर आपण असा फेकला किंवा फासा जर आपण टाकला तर आपल्याला काय मिळेल आपल्याला माहिती आहे, ते शक्यता आहे, संभाव्यता आपल्याला माहिती आहे, काय काय मिळू शकतं आपल्याला माहिती आहे. एकतर 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 मिळेल किंवा 4 मिळेल किंवा 5 मिळू शकते आपल्याला किंवा 6 मिळू शकतात. म्हणजे ह्या शक्यता आहेत. पण आपण असं सांगू शकत नाही की आपण जर फासा टाकला आणि मिळणारा जो आहे अंक की यापैकी आपल्याला हाच मिळेल असं आपण सांगू शकत नाही. म्हणजे काय, यादृच्छिक प्रयोग मध्ये काय असतंय, आपल्याला संभाव्य जे आहेत त्या निष्पत्ती आपल्याला माहित आहेत, संभाव्य ज्या आहेत शक्यता त्या आपल्याला माहीत आहेत, परंतु आपण काय करू शकत नाहीत, आपण असं सांगू शकत नाही की हीच आपल्याला जे आहे की छापाच मिळेल, काटाच मिळेल, एकच मिळेल, 2च मिळेल, 3 मिळेल, हे आपण याच्यामध्ये सांगू शकत नाही. म्हणून या प्रकारच्या प्रयोगाला काय म्हणायचं, यादृच्छिक प्रयोग म्हणायचं. म्हणजे यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणणार आपण, आपल्याला संभाव्य जे आहेत, संभाव्य शक्यता माहीत आहे पण आपण सांगू शकत नाही की आपल्याला हेच फलित मिळेल. म्हणजे ह्याच्यात जे आहे तर यादृच्छिक प्रयोगामध्ये आपण आपल्याला काय मिळू शकतं हे माहीत असतं, परंतु आपल्याला काय मिळेल हे काय केलं तर नाणं फेकल्यानंतर कळेल, आपल्याला खाली जमिनीवर पडल्यानंतर कळेल की आपल्याला त्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे. म्हणून यादृच्छिक प्रयोग जो आहे तो प्रयोग या पद्धतीचा असतो की आपल्याला अपेक्षित काय काय आहे हे आपल्याला संभाव्य माहीत आहे, काय काय मिळणार आहे हे माहीत आहे, परंतु आपण काय करू शकत नाही, आपण फिक्स सांगू शकत नाही. आणि सगळ्याची शक्यता सारखी असते. छापा मिळण्याची जेवढी शक्यता आहे तेवढीच काटा मिळण्याची शक्यता असते. फासा जर आपण फेकला तर ह्या जे 1 टिंब, 2 टिंब, 3 टिंब, 4 टिंब, 5 टिंब किंवा 6 टिंब याच्यापैकी कोणतंही काय मिळणार आहे, एकच मिळणार आहे. परंतु ते शक्यता काय असू शकतात, 1 पासून 6 पर्यंत कोणतंही आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपल्याला शक्यता माहीत आहेत, फलित काय काय मिळणार आहेत हे माहीत आहे आपल्याला, परंतु आपण असं सांगू शकत नाही की आपल्याला हेच मिळेल. या प्रकारच्या प्रयोगाला जे आहे ते यादृच्छिक प्रयोग म्हणतात. आपण त्यातला दुसरा मुद्दा पाहतोय, निष्पत्ती. निष्पत्ती कशाला म्हणायचं, यादृच्छिक प्रयोगाचं जे फलित असतं त्या फलिताला काय म्हणायचं, निष्पत्ती. आता यादृच्छिक प्रयोग कोणते येतं तर नाणेफेक हा एक प्रयोग झाला, एक फासा फेकणे हा एक दुसरा प्रयोग झाला.
याला प्रयोग म्हणायचं. हे प्रयोग आहे त्याच्यात. संभाव्यतेमध्ये प्रयोग आपण कोण युक्ती घेणार आहे तर या पद्धतीचे जे आहेत आपण प्रयोग घेणार आहेत. हे यादृच्छिक प्रयोग झाले. निष्पत्ती कशाला म्हणायचं? यादृच्छिक प्रयोग जो आपण करणार आहे तर यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला, फलित म्हणजे कोणते येतं? हे यादृच्छिक प्रयोगाचे फलित येतं आणि या फलिताला निष्पत्ती म्हणायचं. उदाहरण जर आपण घेतलं तर तेच अजून उदाहरण. समजा एक नाणं आपण जर फेकलं तर आपल्याला त्याची निष्पत्ती काय असतील? एक तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल. यांना निष्पत्ती म्हणायचं. एक फासा जर आपण फेकला तर आपल्याला काय मिळू शकतं? काय काय निष्पत्ती येतं? काय काय प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकतं? 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. म्हणजे निष्पत्ती कशा म्हणायचं? यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला. फलित म्हणजे आपण यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर ते जे आहे ते आपलं फलित आहे. त्या फलिताला आपण काय म्हणणार आहे तर निष्पत्ती म्हणणार आहे. हे अजून आपण उदाहरण दुसरं जर आपण घेतलं, अजून वेगळ्या प्रकारचं उदाहरण जर घेतलं, समजा आपल्याकडे 1 ते 25 कार्ड आहेत. त्यापैकी एक कार्ड काढणे हा झाला आपला यादृच्छिक प्रयोग. यादृच्छिक प्रयोगात उदाहरण घेतलं आपण. आपल्याकडे 1 ते 25 कार्ड आहेत. त्यापैकी एक कार्ड काढणे. कार्डवर आपण काय करू? समजा कार्डवरती आपण 1 2 3 4 5 असे आपण 25 पर्यंत क्रमांक लिहू त्याच्यावरती. आणि त्यात आपलं एकच कार्ड आपल्याला काढायचंय. तर आपल्या शक्यता काय असतील हे आपण पाहतोय. आपल्या शक्यता काय असू शकतं? त्याच्यामध्ये आपल्याला 1 मिळू शकेल किंवा 2 मिळू शकेल किंवा 3 मिळू शकेल. या पद्धतीने आपल्याला कुठपर्यंत मिळावं लागतील? आपल्याला 25 पर्यंत कोणतंही आपल्याला मिळू शकतं. 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 असं आपण जर गेलो तर 25 पैकी आपल्याला 25 पर्यंत आपल्याला जात आहे. मग यापैकी कोणताही एकच कार्ड निघणार आहे. पण शक्यता कोणकोणत्या येतात? 1 पासून 25 निघण्याच्या शक्यता आहेत. आपण निष्पत्तीचं अजून एक उदाहरण घेऊ. इथं दिलंय लिहून. योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यामधून एक पत्ता काढणे. आता पत्ते जे आहेत, पत्ते आपण लहानपणी खेळलेला असता तुम्ही, तर त्या पत्ते जे आहेत ते पत्ते काय करतात? आपल्याला खेळामध्ये आपण खेळत असतो पत्ते. तर त्याच्यामध्ये आहे हा एक यादृच्छिक प्रयोग आहे. हा यादृच्छिक प्रयोग ह्याच्यामुळे आहे की आपल्याला काय करायचं? योग्य रीतीने पत्त्यामध्ये एकच पत्ता काढायचा आहे. आता एकदा समजून घ्या आपण. याच्यावरती आपल्याला बरेच उदाहरणं सोडवायची. आपल्याला त्या पत्त्यामध्ये जे आहेत ते एकूण पत्ते जे आहेत ते 52 पत्ते असतात. एकूण पत्त्यांची संख्या जी आहे ती 52 आहे पत्त्याची संख्या. मग त्याच्या 2 रंगाचे पत्ते असतात. तर एक रंग जो आहे तो लाल रंगाचे पत्ते आहेत. लाल रंगाचे पत्ते 26 असतात. दुसरे जे आहेत ते काळे पत्ते म्हणतो आपण त्याला, म्हणजे काळ्या रंगाचे पत्ते असतात ते 26 असतात. हे लाल पत्ते 26 आणि काळे पत्ते 26 असे एकूण 52 पत्ते असतील. परंतु लाल पत्ते जे आहेत 26 त्यामध्ये अजून 2 प्रकारचे पत्ते असतात. त्याच्यावरती बदामाचं चित्र असतं लाल रंगामधलं, म्हणून त्याला बदाम पत्ते म्हणतात. ते 13 असतात. दुसरा प्रकार जो आहे लाल पत्त्यामध्ये चौकट पत्ते, चौकटचं चित्र असतं त्याच्यावरती लाल रंगामध्ये, म्हणून त्याला चौकट पत्ते म्हणतात. म्हणजे 52 पत्त्यापैकी लाल पत्ते 26 आहेत. 26 पैकी 13 पत्ते बदाम पत्ते आहेत. बदामाचं चित्र असेल लाल रंगामधलं. दुसरा जो प्रकार आहे ते चौकट पत्ते असतील. चौकट पत्तेमध्ये 13 पत्ते असतील आणि ते लाल रंगाचे असतील. आता दुसऱ्या प्रकारचे पत्ते जे आहेत ते काळे पत्ते येतात. काळे पत्ते 26 असतात. काळे पत्ते 26 असून काळे पत्ते म्हणजे 2 प्रकार कोणते येतात? एक प्रकार आहे किलवर पत्ते. किलवर पत्ते हे 13 असते. त्याच्यावरती या प्रकारचं चित्र असेल किलवरचं. दुसरे जे आहे ते इस्पिक पत्ते, आणि इस्पिक पत्तेमध्ये काय असेल? या प्रकारचं चित्र असेल इस्पिक पत्त्याचं. म्हणजे एकूण लक्षात आपण जर घेतलं तर 13 आणि 13, लाल मधले 13 अधिक 13 26 आणि काळ्या पत्तेमध्ये 13 अधिक 13 26 असे एकूण 52 पत्ते असतात. आता आपल्याला याच्यात अजून आता 13 पत्ते आहेत. ते 13 पत्ते कोणते ते आपण पाहू. आता इथं पत्त्यांचे संच जे आहेत 1 2 3 4 झाले. थोडक्यात लिहितोय आपण. पत्त्याचे संच जे आहेत, एकूण संच जे आहेत ते पत्त्याचे संच 4 आहेत. कोणते 4 संच आहेत ते? बदाम, चौकट, किलवर आणि इस्पिक असे 4 संच आहेत. एका संचामध्ये आपल्या लक्षात येत आहे, एका संचामध्ये तेरा पत्ते. एका संचामध्ये 13 पत्ते येतात.
तर 13 पत्ते कोणते हे आपण पाहतोय. समजा आपण बदामचं आपण उदाहरण घेतलं तर बदाम मध्ये पत्ते जे आहे ते पहिला पत्ता असेल एका, नंतर त्याला 2 क्रमांक असलेला पत्ता असेल, 3 क्रमांकाचा पत्ता असेल, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे क्रमांक असलेले अंक संख्या असलेले त्यावरती पत्ते असतील. नंतर त्याच्यामध्ये राजा असेल, राजाचं चित्र असेल, नंतर राणीचं चित्र असेल आणि गुलामाचं चित्र असेल. असे एकूण 13 पत्ते होतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता हे 13 पत्ते जे आहेत ते बदाम मध्ये 13 पत्ते येतात. याचप्रमाणे ते लाल रंगाचे असतील बदाम मधले पत्ते. चौकटचे 13 पत्ते येतात ते कसे असतील, लाल रंगामध्ये असतील पण चौकटीचे असतील. पहिल्या याच्यामध्ये 13 कसे असतील, बदाम पत्ते असतील लाल रंगामध्ये. नंतर 13 चौकट पत्ते असतील लाल रंगामधले. नंतर 13 पत्ते जे असतील ते हे चित्र असतील, किलोवरचं चित्र असलेलं 13 पत्ते असतील याच पद्धतीने. आणि स्पीकचे 13 पत्ते असतील ते याच प्रमाणे असतील. मग हे काय झाले, 13 पत्ते या पत्ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता याच्यामध्ये काही चित्रयुक्त पत्ते येतात. चित्रयुक्त पत्ते, तर चित्रयुक्त पत्ते कोणते हे लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामध्ये राजाचं चित्र जे आहे त्या पत्त्यावरती राजाचे चित्र असेल म्हणून राजा हे एक पत्ता आहे. त्याच्यामध्ये दुसरा राणी आणि गुलाम. एका संचामध्ये चित्रयुक्त पत्ते जे आहेत ते 3 आहेत एका संचामध्ये. म्हणजे बदाम मध्ये जे आहे ते आपण इथे वरती दाखवले तर राजा राणी गुलाम. म्हणजे एका याच्यामध्ये बदाम पत्तेमध्ये आपल्याला लक्षात येईल की एका बदामचं जे चित्र असेल तर त्याच्यामध्ये 13 पत्त्यांमध्ये काय असतील, हे 3 पत्ते जे असतील राजा राणी गुलाम हे कशाचे चित्रयुक्त पत्ते असतील. मग ते चित्रयुक्त पत्ते बदाम याच्यामध्ये असतील. चौकटमध्ये हे 3 पत्ते असतील चित्रयुक्त, किलोर मध्ये हे 3 पत्ते असतील चित्रयुक्त आणि स्पीक मध्ये हे 3 असतील ते जे आहेत ते चित्रयुक्त पत्ते येतात. म्हणून एकूण चित्रयुक्त पत्ते जे आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजे. एकूण चित्रयुक्त पत्ते, एकूण चित्रयुक्त पत्ते एका संचामध्ये 3 येतात. त्याच्यामध्ये 3 संच आहेत, त्याच्यामध्ये 4 संच येतात आणि एका संचामध्ये 3 पत्ते येतात जे चित्रयुक्त येतात. बदाम मध्ये 3 येतात, चौकट मध्ये 3 असतील, किलोर मध्ये 3 असतील आणि स्पीक मध्ये 3 असतील. ती 3 कोणते येतात, राजा राणी गुलाम. म्हणजे एकामध्ये जर 3 असतील 3 अधिक 3 6 अधिक 3 9 अधिक 3 12 असे एकूण चित्रयुक्त पत्ते जे असतात ते 12 असतात. अजून इथे एक लक्षात ठेवायचं आहे, एका जो आहे तो एकावर आपल्याला चित्रयुक्त पत्त्यासारखं दिसतो त्याच्यावरती चित्र असतं, परंतु एका जो आहे तो चित्रयुक्त पत्त्यामध्ये घ्यायचा नाही. म्हणजे काय चित्रयुक्त पत्ते काय असतील, एकूण 12 असतील. या पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला पत्ते लक्षात आले पाहिजे. तर आपल्या याच्यावरती उदाहरण सोडवायचं आहे, आपल्या याच्या संभाव्यता काढायच्या की एक पत्ता जो काढलेला आहे तो पत्ता कोणता असेल, हे यापैकी पत्ता असू शकतो. म्हणून आपण हे उदाहरण जे आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचे. आता आपण पुढील मुद्द्याकडे वळू. समसंभाव्य निष्पत्ती. समसंभाव्य निष्पत्ती याच्यामध्ये आपण एखादं उदाहरण घेऊ. उदाहरण आपल्याला लक्षात येईल. उदाहरण असं घेतोय मी, एक नाणा फेकला. आपण जर एक नाणं फेकलं तर आपल्याला काय मिळत असते, एकतर छापा मिळतो किंवा काटा मिळतो. या पद्धतीचं आपण उदाहरण पाहिलंय, ह्या निष्पत्ती येतं. समजा दुसरं आपण उदाहरण घेतलं, एक फासा आपण जर टाकला तर फासा टाकला आपल्याला माहिती आहे एक तर 1 मिळू शकते, 2 मिळू शकतं, 3 मिळू शकते, 4 मिळू शकते, 5 मिळू शकतात, 6 मिळू शकतात. याच्यापैकी कोणतंही एक मिळू शकतं. म्हणजे ही जी आहे सगळ्याची शक्यता जी आहे, एक नाणं जर फेकलं तर छापा मिळण्याची शक्यता 1 आहे, काटा मिळण्याची शक्यता 1 आहे. एक वेळा छापा मिळू शकतो किंवा एक वेळा काटा मिळू शकतो. म्हणजे दोन्हीची शक्यता जी आहे ती शक्यता समान आहे, म्हणजे याला समसंभाव्य म्हणायचं. आपण एक फासा फेकला असेल किंवा एक फासा टाकला आपण तर आपल्याला असं आढळतं की आपल्याला काय होईल, 1 मिळण्याची शक्यता जेवढी आहे, एक फासा जर आपण टाकला तर 1 हे जे वरच्या पृष्ठभागावर येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतात किंवा 3 येऊ शकतात किंवा 4 येऊ शकतात किंवा 5 येऊ शकतात किंवा 6 येऊ शकतात. परंतु सर्वांची शक्यता जी आहे ती शक्यता कशी आहे, सारखी आहे, समान आहे. फक्त एखादा अंक याच्यातला फाशामध्ये एखादा अंक जर परत परत येत असेल तर असं याचा अर्थ असा होऊ शकतो की तो फासा जो आहे तो कसा आहे, असमतोल आहे, समतोल नाही असं. आणि आपण याच्यामध्ये विचार काय करणार आहे की आपण फासा असो आपला
नाणं असो ते कसं असणार आहे, समतोल असणार आहे. म्हणजे आपण नाणं जर फेकलं तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल, याच्यापेक्षा वेगळी शक्यता असणार नाही. आणि फासाचं उदाहरण जर आपण घेतलं, तो फासा जर समतोल असेल तर तो खालचा भाग जो आहे तो पूर्ण पृष्ठभागावर येईल आणि वरती एकच अंक आपल्याला दिसेल. ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तो फासा किंवा तो नाणे जे आहे ते या पद्धतीने, किंवा कोणतं उदाहरण आपण या पद्धतीने सारखी संभाव्यता आहे. दुसरं आपण एक उदाहरण घेऊ. समजा 1 ते 10 पर्यंतचे आपण जर क्रमांक लिहिलेले कार्ड लिहिले आपण, आणि एक कार्ड आपल्याला त्याच्यातून काढायचं असं आपण जर उदाहरण घेतलं, तर आपल्याला काय लक्षात येईल, 1 येण्याची शक्यता जेवढी आहे तेवढी 2 येण्याची, तेवढी 3 येण्याची, 4 येण्याची, 5 येण्याची, या सर्व शक्यता ज्या आहेत 10 पर्यंतच्या सर्व शक्यता सारख्याच. कारण एकच काय होणार आहे, पत्ता आपण काढणार आहे, म्हणजे काय होणार आहे, त्याची शक्यता जी आहे तेच कशी आहे, ती समसंभाव्य निष्पत्ती याला म्हणायचं. म्हणजे इथं प्राधान्यक्रमाने कोणतीही निष्पत्ती येणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं किंवा आपल्याला वाटलं की आपण एखादा अंक जो आहे तो फासा टाकल्यानंतर 4च यायला पाहिजे, असा प्राधान्य तो काय येऊ शकतो, तो योगायोगाने येऊ शकतो. परंतु असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येक वेळा की जो मला अंक पाहिजे तोच मिळणार आहे. म्हणजे याला जे आहे याच्यामध्ये संभाव्यता जेवढी आहे, शक्यता जेवढी आहे, जेवढी 1 मिळण्याची असेल, 2 मिळण्याची असेल, तर सगळ्यांची शक्यता कशी आहे, ती आपण प्राधान्यक्रमाने जर आपण सांगितलं की ही शक्यता आपल्याला पाहिजे तर ती मिळणार नाही. म्हणजे सगळ्यांची शक्यता जी आहे ती समान आहे. हे उदाहरण जे आहे, हे उदाहरण जे आहे ते समसंभाव्य निष्पत्तीमध्ये उदाहरण आहे. आपण आता काय करू, एक उदाहरण संग्रह किंवा अभ्यास जो आहे सराव संच 5.1 मधलं आपण एक उदाहरण घेऊ. हे आपल्या लक्षात आले असेलच पूर्ण, ते आपण लिहून घेणार आहेत. उदाहरण काय आहे पहा. आपल्याला या उदाहरणामध्ये किती शक्यता आहेत हे आपण पाहायचं आहे. आपल्याला एक उदाहरण घेतोय आपण, बाकीचे आपण सोडवणार आहेत. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. मग आपल्याला सांगितलंय ती कुठे कुठे जाऊ शकते. ती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. काय उदाहरण होतं बा. आपल्याला शक्यता लिहायची, आपल्या किती शक्यता आहेत हे पाहिजे आपल्याला. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. तर शक्यता किती आहेत हे आपल्याला अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन या ठिकाणाची वनितेला माहिती आहे प्रेक्षणीय स्थळांची. परंतु ती यापैकी एकाच स्थळाला ती भेट देणार आहे. तर ती भेट देण्याची तिची शक्यता किती आहे, तर शक्यता किती असते आपल्या लक्षात येते. तर प्रेक्षणीय स्थळ वनिताला माहित असलेली प्रेक्षणीय स्थळे हे एवढी आहेत. आणि याच्यामध्ये एकूण शक्यता ज्या आहेत ते किती शक्यता येतील, ह्या 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे वनितासाठी ही शक्यतांची संख्या जी आहे ती शक्यतांची संख्या किती असेल, 8 ठिकाणी ती भेट देऊ शकते. परंतु त्यापैकी एकाच ठिकाणी जाणार आहे, परंतु 8 प्रेक्षणीय स्थळांची तिला माहिती आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला उदाहरण लिहिताना थोडं व्यवस्थित लिहायचं आपल्याला. आपण वनिताला माहित असलेले प्रेक्षणीय स्थळे आपण ही यादी करणार आहे. तर या प्रेक्षणीय स्थळांची संख्या जी आहे ती प्रेक्षणीय स्थळांची संख्या ही 8 आहे. आणि म्हणून ती शक्यता जी आहे ती 8 ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. पण त्यापैकी काय करू शकते, ती एकाच ठिकाणी जाणार आहे.
आपण हे उदाहरण सराव संच 5.1 मधलं पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये उर्वरित जे उदाहरण आहे ते आपण काय करायचं, वहीवर सोडून घ्यायचे.